पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव पूर्णपणे कोरडा पडलेला आहे आणि यामुळे रांजणगाव, गणपती, शिक्रापूर, कोंढापुरी, खांडळे, गणेगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हजारो नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले आहे। त्यामुळे चासकमान धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काही दिवसात परिसरातील पाणी टंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोंढापुरी तलाव परिसरातून याच संपूर्ण पाणीबाणीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। शिरूर तालुक्यातील रांजणगाव आणि शिक्रापूर या महत्त्वाच्या गावांसह इतर 10 ते 12 गावांना पाणी पुरवठा करणारा हा कोंढापुरीतला तलाव आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा जो कोंढापुरी तलाव आहे, हा तलाव, या तलावातील पाणी आता पूर्णपणे आटलं गेलंय। त्यामुळे या तलावावरती पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न बिकट झालाय। खरं तर पूर्व हंगामी पावसाने पाठ फिरवल्याने आणि मान्सूनचे आगमन लावल्याने ऐन पावसाच्या तोंडावर रांजणगाव, गणपती परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। परिसरातील गावांना नळ पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार असलेला हा कोंढापुरीतील तलावातील पाण्याने तळ गाठला असून पाणी पुरवठा योजनांची जाकवेल उडी पडली आहेत। परिणामी हजारो नागरिकांपुढे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे। रांजणगाव, गणपती, शिक्रापूर, कोंढापुरी, खंडाळे, गणेगाव, बुरुंजवाडी तसेच आसपासच्या गावांना नळ पाणी पुरवठा योजना कोंढापुरी तलावावर अवलंबून आहेत। मात्र तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या भागातील ग्रामस्थांवरती ओढवलेली पाहायला मिळत आहे। रांजणगाव औद्योगिक वसाहत असेल, त्यामुळे या भागातील रांजणगाव असेल, कोंढापुरी असेल किंवा शिक्रापूर असेल, या भागामध्ये स्थानिक नागरिकांबरोबर राज्यातील इतर कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक या भागामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे या भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे आणि या सर्व गावांना हा एकमेव तलाव हा पिण्याच्या पाण्याचा आधार आहे। मात्र हा तलाव आता आटलाय, त्यामुळे ही जी सर्व गावं आहेत, या गावांचा बिकट असा पाणी प्रश्न, या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। खरं तर हा जो तलाव आहे, या तलावाला चासकमान धरणातून पाणी पुरवलं जातं। मात्र यावर्षी चासकमान धरणाच्या ज्या पाण्याचं पुरवठ्याचं नियोजन आहे, हे नियोजन कुठेतरी बिघडल्यामुळे हा तलाव लवकर आटलाय, असा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केलाय। आपल्यासोबत या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुनकर आहेत। दादा, काय सांगा? खरं तर कोंढापुरी तलाव आटलाय आणि ह्या भागातील जी गावं आहेत, ह्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। हा कोंढापुरी तलाव आधी मायनर इरिगेशनकडे होता। 2010-11 साली रांजणगाव गणपती ग्रामपंचायतची ज्या वेळेला वॉटर सप्लाय स्कीम झाली, त्यावेळेला हा तलाव चासकमांकडे वर्ग करण्यात आला। रांजणगाव गणपती वॉटर सप्लाय स्कीमच्या पाण्याचा साठा हा चासकमान धरणामध्ये त्यावेळेला राखीव करण्यात आला। त्यानंतर रेग्युलर आवर्तन ह्या तलावामध्ये सुरू झालं। चासकमान धरण सातत्याने गेली 10-12 वर्ष पूर्ण क्षमतेने भरून वाहत असतं, परंतु एवढं सगळं पाणी चासकमान धरणात असताना आणि फक्त खेड आणि शिरूर 2च तालुक्यांचं नियोजन असताना सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला पाण्याच्या आवर्तनासाठी, शेतीसाठी पण आणि पिण्याच्या पाण्यासाठी पण प्रत्येक वेळेला धावपळ आणि धावाधाव ही करावीच लागते। याचं कारण इथल्या स्थानिक पातळीवरच्या चासकमानच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा। आम्ही कानी कपाळी ओरडून जरी त्यांना सांगितलं की आवर्तनाच्या आधी आपल्याला नियोजनासाठी बसलं पाहिजे, आमची जी शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची मागणी आहे ही पूर्णपणे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली पाहिजे, परंतु कधीही खालचे अधिकारी ते गांभीर्याने घेत नाहीत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, रांजणगाव, पुणे।